लीला गेली ती गेलीच, पण आता कुठे असेल, काय करत असेल ही मुलगी पण ना. What a scene! विश्व टिशू. मी देते. सॉरी एजे सॉरी. तुम्ही ठीक आहात ना? नक्की ना? हो ये. अरे हा मग कशामुळे फुटला? व्हॉट्स न्यू? लीला म्हटल्यावर काहीतरी नुकसान होणारच. नाही सर, असं अजिबात नाहीये. अहो, सकाळपासून लीला मॅडमनी आपल्या कंपनीचे खूप सारे पैसे वाचवलेत. अच्छा, किती पैसे वाचवले? 2872 रुपये. आणि हे तर मी फक्त 2 तासात वाचवलेत. विचार करा, महिना अखेरीस मी ना 1,00,000 रुपये वगैरे वाचवलेले असतील. ते नंतर बघूच, पण आता आपण 3000चा मग फोडलाय, म्हणजे 128 रुपयांचं नुकसान. हा कप 3000 रुपयाचा आहे. घ्या, इथे बॉसच उधळपट्टी करतोय. स्टाफला काय शिस्त लावणार मी? नावाला परफेक्शनिस्ट बाबा. व्हॉट? बरोबरच ऐकलं तुम्ही. अहो 3000चं मग कोण घेतं? काचेची वस्तू आहे ती, फुटणारच. आणि मला सांगा, मग 3000चा असला काय किंवा 300चा असला काय, कॉफी काय वेगळी लागणार आहे का? एजे, तुम्ही ना मला द्या 3000 रुपये. एक मग नाही, अख्खा क्रॉकरीचा सेट आणून देईन मी तुम्हाला. हा, हे करेक्ट आहे. लीला मॅडम 1, एजे सर 0. It's not only about the money, Leela. It's about the look, the quality, style. हा, हे पण करेक्ट आहे. एजे सर 1, लीला मॅडम 1. तुम्हाला कोणी सांगितलं कमी पैशात क्वालिटी आणि लुक येत नाही? माणसाकडे ना व्यवहार ज्ञान हवं. हा, हे पण करेक्ट आहे. लीला मॅडम 2, एजे सर 1. ते तुम्ही दोघं भांडताय ना, मग कोणीतरी पॉइंट द्यायला हवे ना. हा, बरोबर आहे. नाही विश्वादा, तू देच पॉइंट. मी जिंकते की नाही ते बघ. हे बघा, मला जिंकायची काही गरज नाहीये. मला नेहमी खूप कामं पडलेली. ओके, मला पण खूप काम आहेत. विश्वादा, हा, चल, ह्यांनी किती पैसे खर्च केले तरी आपल्याला तसं करून चालणार नाही ना. मला तरी वाटतं आता कंपनीचं भविष्य ना आपल्याच हातात आहे. चल. आणि विश्वा, हे साफ करायला पाठवू का? हो, पाठवतो लगेच. थँक्यू सर. विराज, आज ना खरंच खूप पॉझिटिव्ह वाटतंय. ही जागा ना आपल्यासाठी खूप लकी आहे. म्हणजे बघ ना, आपण बाबांच्या बिझनेसमधून बाहेर पडलो, पण तरीही आपण मीटिंगसाठी त्यांच्याच हॉटेलमधली रूम बुक केली. आणि सी, मीटिंग किती छान झाली. खरं आहे तुझं दादा. तुला माहिती आहे का, म्हणजे मला असं वाटतं ना की आपण इथल्या जागेशी, इकडच्या माणसांशी, सगळ्यांशी खूप कनेक्टेड आहोत. खरं आहे. जसं की आपले अकाउंटंट बोरकर. तुला माहिती आहे का दादा, त्यांचा सल्ला घेतल्याशिवाय मला कोणतेही डील करावं असं वाटत नाही. खरं आहे. पण विराज, मला एक प्रश्न पडलाय. कोणता प्रश्न रे? नाही म्हणजे आपण बाबांच्याच कामाच्या ठिकाणी आलोय आणि आपण त्यांच्याच माणसाकडून असा अनऑफिशियली सल्ला घेणं त्यांना चालेल? ऑफकोर्स प्रमोददा, इट्स नॉट अ बिग डील. त्यांना आवडेल. विराज सर, प्रमोद सर, मला बोलवलं? अरे बोरकर साहेब, प्लीज प्लीज या ना या.
कसे आहेत सर? ऑल गुड गुड सर. तुम्ही कसे सर? प्लीज बसा ना. ॲक्च्युली आम्हाला तुमच्याकडे काम होतं. आम्ही हे प्रोजेक्टचं एक एस्टिमेट बनवलं आहे. तुम्ही प्लीज एकदा गो थ्रू कराल का प्लीज? कारण तुम्हाला तर माहितीच आहे ना, कोणतंही डील करायच्या आधी आम्ही आधी तुमचं ओपिनियन घेतो. शुअर सर. बघू प्लीज. विराज सर, प्रमोद सर, ते लीला इथे काय करतेस? लीला मॅडमनी आजपासूनच ऑफिस जॉईन केलंय. अरे वा नाईस. हे बाय द वे लीला, मी तुझी यांच्याशी ओळख करून देतो. हे आपले अकाउंटंट बोरकर सर आहेत. हे तुम्हीच किशोर सरांबरोबर तिथे पार्किंग मध्ये होतात ना मगाशी? हो. तिथे भेटलो आम्ही. अरे वा. मला तर खरनरी येऊचा फोन आहे, मी आले. हो ओके. येऊ बोल. ताई, तो बाबांनी काल जो चॉकलेट सिरप आणला होता नवीन, तो कुठे ठेवलास ग? अगं ते नाव ते किचन मध्ये असेल बघ, मांडणी आहे ना तिथे वर असेल बघ. अच्छा बर, बघते मी 1 मिनिट. ए थांब थांब, काय झालं? पण तुला आराम करायला सांगितलंय ना, हे सिरप कशाला हवंय? ताई ऐक ना, हे बघ एकदम छोटीशी रेसिपी नवीन, तर ती ट्राय करते आणि मग लगेच आराम करते नक्की. आणि तसंही यश पण आहे माझ्या मदतीला इथे, मी फार नाही करणार. अच्छा, यश आलंय का? आहे. फोन स्पीकरवर टाक. बर. हा बोल लीला वहिनी. यश, तिथे रेवला भेटायला गेलायस ना? अगं हो, ऍक्च्युली मी तुलाच भेटायला आलो होतो, पण असं कळलं की तू ऑफिसला गेलीस. लीला वहिनी, तू बरी आहेस ना? अरे यश, बरी काय, एकदम मस्त आहे मी. बरं ऐक आता, तिथे गेलास ना तर माझ्या रेवला मदत कर. तिला अजिबात काम करू देऊ नकोस. आणि मला कळलं ना की तिने काही काम केलंय तर मग तुझी काही खैर नाही. येस बॉस. लीला वहिनी, तू अजिबात काळजी करू नकोस. मी रेवतीला काहीही काम करू देणार नाही, आणि हो, तिच्या सगळ्या ऑर्डर्स फॉलो करीन. ओके, डोंट वरी. पण लीला वहिनी, फक्त एक प्रॉब्लेम आहे ग. काय? तुझी बहीण आहे ना, 1 नंबरची हट्टी आहे, हट्टी. बघ, आता पण हट्टीपणा दाखवते, आणि मी तिला काहीही बोललो ना तरी दम देते ग मला लगेच. मग मी घाबरतो. पण तू आता मला सांगितलंयस ना की रेवतीला काहीही काम करू द्यायचं नाही. मी तुझ्या सगळ्या ऑर्डर्स फॉलो करीन. ओके, डोंट वरी. लीला मॅडम, अहो चला, अजून बरीच काम आहेत. हे चल रे यश, ठेवते मी. बरं येते. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. थँक्यू. चल विश्वनाथ, चल. हो. रेवती मॅडम, एवढा मैदा बास आहे ना? बास आहे. हा. आता एक काम कर. नाही, हात हात हात. गुड. काही काम करायचं नाही, मला सांगायचं सगळं काम कर. ओके, हे दूध टाकायचं ह्याच्यात. हो. बस हो 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 हो. हे हळू हळू. नाही, हे घाल. यश, मला लवकरात लवकर बरं व्हायला हवं रे. गेल्या काही दिवसात कामाकडे खूपच दुर्लक्ष झालं. आता ना मला परत जोमाने नवीन सुरुवात करायची आहे. मला हा बेकरीचा बिझनेस ना अजून खूप ग्रो करायचा आहे. मला ना आता नवीन नवीन रेसिपीज ट्राय करायच्या आहेत. ते मिलेट्सचे केक्स आणि ब्रेड्स आहेत ना, ते खूप फेमस आहेत. लोकांची टेस्ट बदलत चालली आहे. मला पण इव्हॉल्व व्हायला हवं. मी ना विचार करते, मोठमोठे कॅफेज किंवा रेस्टॉरंट्स, त्यांना अप्रोच होईन आणि त्यांच्याकडनं पण ऑर्डर्स घे. हो 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 रेवती, तू सगळं करशील. पण काय झालंय काय? तुम्ही दोघी बहिणी असे पेटून उठून का काम करताय? कारण आपली लाईफस्टाईल मॅच होत नाही ना, म्हणूनच तर दुर्गा मॅडमचा आपल्या प्रेमाला नकार आहे. रेवती, पण मी आहे ना, मी ताईला कन्व्हिन्स करीन. डोंट वरी. अरे पण तेव्हा तो त्यांचा नाईलाज असेल ना. यश, मला ना त्यांनी खूप मनापासून आपल्या प्रेमाला होकार द्यायला हवा. आता आम्ही तुमच्यासारखे खानदानी श्रीमंत नाही होत, पण त्याला मी काहीच नाही करू शकत ना. आणि तुला ऑनेस्टली सांगू का, मला पण असं साधं राहायला आवडतं. हा, पण आमच्या आर्थिक परिस्थितीमुळे
जर दुर्गा मॅडमना मी आवडत नसेल किंवा त्यांना असं वाटत असेल की मी काहीच करू शकत नाही, तर तो समज मला खोडून काढायचा. पियुष, मला माझी कमाई तुझ्या कमाईला किमान मॅच तरी करायला हवी ना. मला ना दुर्गा मॅडमच्या नजरेत मी पण कोणीतरी आहे हे प्रूव्ह करायचं. रेव, मला खात्री आहे तू स्वतःला नक्की प्रूव्ह करशील आणि तुला जी काही मदत लागेल ना ती मी करायला तयार आहे. आणि हो, आपण दाखवून देऊ ना दुर्गाताईला की आपल्या प्रेमात किती ताकद येते. हॅलो साहेब, तुम्ही सांगितल्याप्रमाणे 500 बॉक्स लोड केलेत, पण मला टेन्शन येते. अरे मी आहे ना, कशाला टेन्शन घेतोयस? आणि हे बघ, अति विचार करू नकोस. संदीप परत परत चालून येत नसते. कळलं? ठीक आहे साहेब. चला लवकर लोड करा. विश्वदादा, किती वेळ झाला टेम्पो भरतायत? काही मोठी ऑर्डर आहे का? नाही, मला काहीच आयडिया नाहीये. मी कधी डिलिव्हरीमध्ये लक्षच घातलं नाही. आणि एजे सर पण मला या मोठ्या ऑर्डर बद्दल काहीच बोलले नव्हते. आपणच बघूया, चल. अहो कशाला आता? मी कोण आहे? कळलं, चला विचारूया. चल. दादा 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 हे, कसली पार्सल्स आहे ती? मॅडम, एजे सरांकडून आश्रमासाठी जे फूड डोनेशन होतं ना, त्याचीच पार्सल आहे ती. अच्छा, किती आहेत? 1000-1200 असतील. असतील म्हणजे? नीट एक सांगा, 1000 की 1200? मला माहिती नाही मॅडम. अहो, माहिती नाही कसं? तुम्हीच भरलीत ना, मोजली नाहीत? बरं, रिसीट दाखवा, त्यावर असेल ना? रिसीट रोज रोज नाही बनत ना मॅडम, मंथली बनते. बरं, ठीक आहे. गेल्या महिन्याची रिसीट दाखवा. मॅडम, माझ्याकडे रिसीट नाही आहे. नाहीये म्हणजे? मॅडम, तुम्ही आज अचानक डिटेल्स मागताय. काय ना, माझं नाव लीला अभिराम जहागीरदारे. मी कडची क्वालिटी अश्युरन्स मॅनेजर आहे, त्यामुळे ऑडिट करणं काम आहे माझं. आणि आमच्या लीला वहिनींनी डिटेल्स मागितलेत ना, मग त्यांना ते द्यायचे. फाईल द्या द्या द्या. ह्यात तर प्रेझेंटी शीट्स आहेत. हो मॅडम, मी तुम्हाला तेच तर सांगत होतो. माझ्याकडे डिटेल्स नाही आहेत. तुम्ही पाहिजे तर साहेबांशी बोला. ठीक आहे, निघा. हळूहळू. टेम्पो डिलिव्हरीसाठी गेला ना, मग त्यासाठी स्वतः अकाउंटंट सारखं गेले असतील. काहीतरी गडबड आहे. विश्वदादा, आपल्याकडे डिलिव्हरी करायला अकाउंटंट सर पण जातात का? नाही नाही. नाही. हे मग लीला वहिनी, अहो आपल्या कंपनीचा क्वार्टरली प्रोग्रेस पाठवला तुम्हाला, चेक करा. झाली होतं का नाही बघा. हॅलो विश्वादादा, अरे मी विसरूनच गेले. मी काही स्कूटर आणलीच नाहीये, पण तू आणलीस ना? हा ठीक आहे, एक काम कर, तुझ्या स्कूटरची चावी जरा मला हवी आहे. पटकन केबिनच्या बाहेर मला भेट. हा, काय चाललंय?
ऑफिस आवर्समध्ये पर्सनल कामासाठी बाहेर जाणं अलाउड नाहीये. मी पर्सनल काम करायला जात नाही, ऑफिसच करायला जाते. विश्वा दादा, चावी चावी. ओके, थँक्यू. अहो अहो एजे सर इथे ऑफिसमध्ये फोन करतात. हा सर. विश्वा, तिला कुठे गेली? मला काहीच माहिती नाही. आत्ताच माझ्या गाडीची चावी घेऊन गेल्या. हेल्मेट दिलं तिला? नाही सर, हेल्मेट द्यायला हवं सर. हा, मी आता लगेच हेल्मेट देतो त्यांना. हा. लीलावहिनी थांबा. लीलावहिनी काय? हे बघा, तुमचं हे सुपीक डोकं आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे आणि तुमच्या या सुपीक डोक्यासाठी हे हेल्मेट महत्वाचं आहे. सावकाश. ठीक आहे. हॅलो कुठे आहेस तू? सर मी इथे पार्किंग मध्ये. लीला मॅडम दिसल्या? लीला मॅडम हो, एक आत्ता माझ्या समोरून पास झालंय. त्यांना फॉलो कर आणि त्या सेफ आहेत त्याचा मला अपडेट देत राहा. ओके सर, ओके. अपडेट? सर मॅडम आहेत ना, त्या टेम्पोला फॉलो करतायत. व्हॉट? हो सर. सर पण तुम्ही काळजी करू नका, मी त्यांना फॉलो करतोय सर. हे बघ, अपडेट देत राहा. ओके? हो सर, हो सर. ही बाय काय आपला पाठलाग करते का? ते आपल्या लीला मॅडम आहेत, जे साहेबांच्या मिसेस. आता काय करायचं? अरे काय करायचं म्हणजे काय? गाडी पळव, पळव लवकर. माझ्यापासून पळ काढताय काय? मी तुम्हाला सोडणार नाही. तुम्ही वेगात तर मी डबल वेगात. कुठे आहेत मॅडम? सर मॅडमनी गाडीला कट मारलाय. काय? हो सर. बघ गेली का बघ, गेली का बघ. साहेब आता ती नाही बरं का माग. बरं झालं पिक्चर सोडला. अरे काय करतोयस?